सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दाटे ग्रुप ग्रामपंचायत इमारतीसाठी 25 लाखाचा निधी मंजूर, आमदार शिवाजी पाटील यांचे विशेष प्रयत्न, सरपंच किरण नाईक। दाटे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 25 लाख रुपयांचा निधी पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजनेतून खास मंजूर करण्यात आला। यासाठी दाटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरण नाईक यांनी विशेष प्रयत्न केले। दाटे ग्रुपमध्ये दाटे, वरंगाव, बेळेभाट, नरेवाडी, नाईकवाडा या 5 गावांचा समावेश होतो। दाटे ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना होऊन 60 वर्ष झाली, मात्र आजही ग्रामपंचायतचं काम 10x10 या तोकड्या जागेत चालतं। किरण नाईक सरपंच झाले आणि त्यांनी अनेक विकास योजनांचा सपाटा सुरू केला। त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन कर्नाटक गोवा फाउंडेशन मार्फत राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मान केला गेला। किरण नाईक हे आमदार शिवाजी पाटील यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। ग्रामपंचायत इमारत बांधकामाचा प्रस्ताव त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रथम सादर केला गेला होता। सुमारे 25 लाख रुपयांचा भरभक्कम इमारत निधी पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजनेतून मंजूर करून दिला गेला। या विशेष निधीबद्दल व कार्याबद्दल त्यांचे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक होत आहे। सदर ग्रामपंचायत इमारत निधी मंजूर केल्याबद्दल आमदार शिवाजी पाटील यांचे विशेष आभार सरपंच किरण नाईक यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।